सकाळ सकाळी नाश्त्याला मस्त गरमागरम कांदा पोहे आणि चहा मिळाला तर दिवसाची सुरुवात उत्तम होते। तसंच म्हणूनच आज मी कांदे पोहे हे रेसिपी दाखवत आहे। नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवत आहोत आपण कांदे पोहे। इथं मी कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। पहिल्यांदा शेंगदाणे घालून कुरकुरीत होईपर्यंत तेलात छान परतून घेणार आहोत आपण। आता इथं मी थोडीशी मोहरी घालते। मोहरीची फोडणी छान बसल्यानंतर आपण जिरे घालणार आहोत। इथं थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत मी। कढीपत्त्याची पानं आहेत ही घालून घेणार आहे मी। चांगली कुरकुरीत होऊ द्यायची आहेत कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत झाल्यानंतर थोडासा हिंग घातलेला आहे मी। हिंगाने पोह्यांना अप्रतिम चव येते। थोडेसे ओले मटार आहेत हे वाटाणे। थंडीच्या दिवसात कोवळा वाटाणा खूप येतो मार्केटमध्ये। पोह्यात असे घातले तर छान लागतात। इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी चिरून। आता तो कांदा हलका गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहोत। 2 मिरच्या घेतल्या होत्या। तिखटानुसार तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त इथे करू शकता। इथे मुली खाणार आहेत म्हणून मी कमी तिखट बनवले आहेत पोहे। 2 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी। आता मीडियम गॅसवरती आपण कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा भाजून झाल्यानंतर इथं आपण हळद घालत आहोत। हळद घालून झाली आहे माझी इथं। आता सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता मीठ ही आपण इथेच घालणार आहोत। मीठ इथंच घातल्यानंतर फोडणीतच मीठ घातल्यामुळे कांद्या पोह्यांना मीठ खूप व्यवस्थित लागतं। वरून घातल्यानंतर कधी कधी मीठ व्यवस्थित लागत नाही पोह्यांना, म्हणून आपण इथेच घातलेले आहे। इथं मी पोहे 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले होते आणि पुरण वाटायच्या चाळणीमध्ये काढून नितळत ठेवले होते आणि त्याच्यावरून झाकण ठेवलं होतं। झाकण ठेवल्यामुळे आपले जे पोहे कडकडीत होतात तसे होणार नाहीत, मऊसूद अगदी छान होतात। म्हणून आता व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपण परतून घेणार आहोत पोहे। आता बघू शकता पोहे परतून झाल्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। याच्यामध्ये कोथिंबीर घालूनही आपल्याला व्यवस्थित पोहे परतून घ्यायचे आहेत। आता झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन। त्यामुळे मऊसर छान सुटसुटीत पोहे होतात। झाकण ठेवण्यामुळे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, जास्त नाही। बघू शकता 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून पोहे बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत। आता उघडून बघूयात। बघू शकता किती मस्त सुटसुटीत पोहे झालेले आहेत मऊसर। आता काढून दाखवते। इथं प्लेटमध्ये मी पोहे काढून घेतले आहेत। मस्त चमचमीत आणि झणझणीत असे आपले पोहे तयार आहेत। पोहे चहा मस्त ब्रेकफास्ट होतो। चहा दालचिनी चहा, या कांद्या पोह्याबरोबर मी दालचिनी चहा बनवला होता। अगदी उत्कृष्ट टेस्ट लागते याची। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।